कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओची चौकशी केली जाणार आहे। रमीच्या व्हिडिओचं चित्रीकरण कुणी केलं याची चौकशी विधिमंडळ सचिवालयाने ही चौकशी सुरू सुद्धा केली आहे। व्हिडिओच्या चौकशीवरून रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला। व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्ती समोर आल्यास त्याचा सत्कार करणार असंही रोहित पवार म्हणाले। महादेव मुंडेंच्या खुनाची चौकशी नाही, मात्र चित्त्याच्या वेगाने व्हिडिओची चौकशी केली जाते असा आरोप रोहित पवारांनी केला। रोहित पवार यांनी नेमकी काय पोस्ट केले आपण पाहूया। पतीच्या खुन्यांना गजाआड करण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे ही भगिनी 2 वर्ष आक्रोश करते, तरी तिची दखल घेतली जात नाही। हायकोर्टाने सांगूनही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुन्यांवर गुन्हा दाखल होत नाही। पण विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याचा व्हिडिओ कोणी काढला याची मात्र सरकार चित्त्याच्या वेगाने चौकशी करते। वास्तविक रमी खेळणाऱ्या मंत्र्याचं पितळ उघडं करणारा विधिमंडळात बसलेला असो की गॅलरीत हे महत्त्वाचं नाही, त्यानं मंत्र्यांचा कारनामा जगापुढे आणला हे महत्त्वाचं। उद्या व्हिडिओ काढणारी व्यक्ती पुढे आली तर राज्यातील 4 कोटी शेतकऱ्यांसह महाराष्ट्र त्याचा सत्कारच करेल। विरोधी पक्षाने आवाज उठवल्यानंतर सरकार विधिमंडळात चौकशीची घोषणा करतं, पण त्याचं पुढे काहीच होत नाही। आम्ही मांडलेल्या सामान्य माणसांच्या ज्वलंत विषयांकडे दुर्लक्ष केलं जातं। पण राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी पदाचा कशा पद्धतीने गैरवापर होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही चौकशी आहे असं रोहित पवार म्हणतात। सामान्य माणूस आणि शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला आम्ही कायम उघडं पाडत राहू असा निर्धार सुद्धा याच पोस्टमधून त्यांनी व्यक्त केलाय। काही हॅशटॅग त्यांनी वापरले, हॅशटॅग रमी मंत्री, हॅशटॅग मंत्र्यांचा पत्त्यांचा खेळ, हॅशटॅग शेतकरी विरोधी सरकार आणि हॅशटॅग सत्याचा लढा। जर काही चूक झाली असेल कोकाटेंचं काय तुमच्या जिल्ह्यातले त्यांचे सहकारी ते खातं तरी बदललं जाणार आहे का? मला काय माहिती, अजितदादा सांगतील काय त्या